सध्या राज्यभरात विविध घटना ज्या आहेत त्या घडताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचं सध्याचं विधान जे आहे ते चर्चेत आहेत। त्याचसोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने बार असल्याची माहिती जी आहे ती आमदार अनिल परब यांनी सामोरे आणलेली आहे। आणि दुसरीकडे मात्र विविध दलित लोकांवरती अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने वाढत आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत दीपक केदार सर आहेत। दीपक केदार हे दलित पॅंथरचे अध्यक्ष आहेत। दीपक केदारजी, नक्की राज्यात काय सुरू आहे हा सगळा प्रश्नच आहे, कारण की एकीकडे योगेश कदम जे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावाने बार असल्याची माहिती अनिल परब देतात आहेत, तर दुसरीकडे मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं बेताल वक्तव्य समोर येत आहे आणि सातत्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय की ते रमी खेळत होते म्हणून। काय शेतकऱ्यांच्या बद्दल एवढी असंवेदनशीलता? भयंकर आहे। याच्यामध्ये माणिकराव कोकाटे हे एकदा चुकले मान्य, दुसऱ्यांदा चुकले मान्य, तिसऱ्यांदा चुकले मान्य, पण चौथ्यांदा पण चुकावं? मग हे चूक जाणीवपूर्वक करतायत का? त्यांना कोणी हे करायला लावतंय का? हा आता प्रश्न निर्माण झालाय। म्हणजे एवढा असंवेदनशील कृषी मंत्री कसा काय महाराष्ट्रात लाभू शकतो? एवढे मोठे आंदोलन सुरू असताना शेतकरी कर्जमाफीचे तुम्ही त्याच्यावर काहीच बोलत नाही आणि दुसरीकडे कधी ढेकळावर बोलताय, कधी त्या शेतकऱ्यांच्या लग्नावरती साखरपुड्यावर बोलताय, काल पण पुन्हा थट्टा केली, रम्मीच खेळताय। तर हे दुर्दैव आहे आणि म्हणजे स्वतःच्या मनालाच लाज वाटली पाहिजे की राज्यामध्ये आज एवढा उद्रेक होत असताना, राजीनाम्याची मागणी होत असताना ते खुर्चीला गोचिडासारखे चिटकून बसलेत। हा पांचेटपणा झालाय, निव्वळ पांचेटपणा। म्हणजे किती आंदोलनं सुरू आहेत, राजीनामा दिला पाहिजे, त्यांची नैतिक जबाबदारी नाही त्यात खुर्चीवर बसण्याची। अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलाय, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। आणि दुर्दैवाने एकीकडं मुख्यमंत्री सन्माननीय म्हटले की हे भूषणीय आहे की त्यांच्या ह्याच्यावर मोबाईलवरती ते दिसलं, पण मी त्यांना प्रश्न विचारतोय की महाराष्ट्रात उस्मानाबादमध्ये एका तरुणाने 9 एकर शेती विकली आणि फाशी घेऊन टाकली या ऑनलाईन रमी गेममुळं। हा गेम मोबाईलवर दिसतोच का महाराष्ट्रात? मग तुम्हाला जर मोबाईलवरच रमी गेम अलाव करायचा आहे तर मग या जे प्रॅक्टिकल रमी गेम सुरू आहेत याच्यात त्याच्यावर धाडी नका मारू, त्याला परवानगी देऊन टाका। तो दिसला का हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। राज्यातले या देशातले मोठे ॲक्टर या ऑनलाईन रमी गेमच्या जाहिराती करतात। ऋतिक रोशन, महेंद्रसिंग धोनी, भारतरत्न मिळालेले सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमची जाहिरात करतात। हे कसं काय होतंय महाराष्ट्रात? कार्यकर्त्यांनी एखादी पोस्ट टाकली तर त्याचं अकाउंट तुम्ही 2 मिनिटात बंद करता, सोशल मीडिया 2 मिनिटात बंद करू शकता, आमच्या विरोधातला आहे म्हणून यूट्यूब चॅनल बंद करू शकता। मग ऑनलाईन रमी गेमवर तुमचा कंट्रोल का नाही? तुम्ही पूर्ण बंद केलं, मग ऑनलाईन का बंद करत नाही? ज्या गेममुळं आयुष्य बरबाद व्हायला लागलं आहे ते गेम तुमच्या मोबाईलवर दिसतात कसे, हे सुद्धा मोठं फेल्युअर आहे। आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे। आता हा पांचेटपणा झाला, हेच असणार याच्यामध्ये एक उत्तर आहे। परंतु राष्ट्रवादीचे जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, त्यांचे 3 नेते आहेत, त्यांच्यापैकी काही नेत्यांनी तर त्यांच्या या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला। त्यांचं असं म्हणणं आहे की राजीनामा घेण्याची गरज काय आहे, आजकाल सगळेच जण लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात म्हणून असं एक विधान त्यांच्याकडनं येताना पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडनं काय सांगाल या सगळ्या गोष्टी? नाही, ते दुर्दैव आहे आणि हे सगळेचे सगळे राष्ट्रवादी जे आहे ती वेगळ्याच भूमिकेत आहे। त्यांना म्हणजे संवेदनाच नाही आहेत, शेतकऱ्यांबद्दल कसलीही दया माया काही नाही आहे। कुटुंबचे कुटुंब मरायला लागलेत। कर्जमाफीचं काय झालं? अजितदादा पवार यांचे तुम्ही विधान याच्यामधले भाषण आहे का निवडणुकीच्या काळातले? नाव बदलून ठेवीन जर कर्जमाफी नाही केली तर। आणि आज तुम्ही रमी खेळणाऱ्या मंत्र्याचं पाठराखण करताय। आणि दुसरीकडं संतोष देशमुखच्या प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी 10 मोर्चे काढावे लागले। त्यावेळेस सुद्धा ते राजीनामा घेत नव्हते। कोकाटेंचंही तसंच व्हायला लागलंय। त्याच्यामुळे आम्ही काही करू, तुम्ही असणारं सहन करा, हा जनतेला एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मॅसेज द्यायचा आहे का? आणि असं जर चालत राहिलं तर अजितदादा पवार यांच्या गटाची प्रतिमा मलिन झाल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेतकरी त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। परंतु सातत्यानं कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडनं वादग्रस्त वक्तव्य होत आहेत, शेतकऱ्यांच्या संदर्भातली ही सगळी वक्तव्य आहेत। तुम्ही दलित पॅंथर म्हणून या सगळ्या संदर्भातचा विरोध जो आहे तो रस्त्यावरती येऊन नोंदवणार का? कारण की जिथे तिथे आता राज्यभरात कृषी मंत्र्यांच्या निषेधाचे सगळे आंदोलन होतात। नाही, 100% इशारा आहे की तात्काळ राजीनामा द्या, नौटंकी करू नका।
गोचिडासारखं खुर्चीला चिटकून बसू नका आणि पांचटपणा करू नका. जास्त वेळ जर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा शेतकऱ्याचा खेळ खंडोबा केला तर माणिकराव कोकाटे काय त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला आणि प्रदेशाध्यक्षाला महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मी देतोय. योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्याच नावाने आता मुंबईत बार असल्याच्या संदर्भातली बातमी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतात. आमदार अनिल परब जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी मात्र या सगळ्या संदर्भात आरोप लावलेत की तो बारच योगेश कदम चालवत होते. आज सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील त्या बारवरती गेले आणि त्यांनी तिथे विचारपूस केली की त्यांचं देखील असं म्हणणं आहे की हा बार योगेश कदमांच्याच वरतून चालत होता. योगेश कदमांचे वडील रामदासभाई कदम मात्र वेगळं म्हणतात की तो बार आम्ही एका शेट्टी व्यक्तीला चालवायला दिलेला होता. नाही, बाईंनी तर मान्यच केलं ना आणि धमकी दिली बंद करून दाखवा. भाई तर वय सांगायला बसले ते योगेश कदमांचं. पण आपण राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. तुम्ही जर कायदा मोडायला लागले, तुम्ही जर वाम मार्गावरती या ठिकाणी तरुणांना घेऊन निघाले तर तुम्ही काय न्याय देणार आहेत? रामदासभाई कदम हे धमकी देत आहेत की बंद करून दाखवा. हे गृहमंत्र्याला चॅलेंज आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ याची चौकशी केली पाहिजे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाहीत. भेट द्यायला आले तर स्वतःचाच मोबाईल चोरी झाला म्हणून महाराष्ट्राला सांगायला लागले. इकडे बार पण ओपन करून बसले. त्याच्यामुळे हे काही न्याय देऊ शकत नाही. एकीकडे आर पाटलांच्या काळामध्ये बार बंद करण्याचं एक मोठं आंदोलन झालं आणि दुर्दैवाने आज गृहराज्यमंत्र्याचाच बार निघतो. ही मोठी थट्टा आहे महाराष्ट्राची आणि ते काय महाराष्ट्राला न्याय देणार आहे? त्याच्यामुळं गृहमंत्र्यांनी त्यांचा जो गृहराज्यमंत्री असा चालेल का याचं उत्तरसुद्धा त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं त्यामुळे संपूर्ण बीड आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, कारण की त्याचे व्हिडिओ फुटेजेस समोर आलेले, ज्या पद्धतीने मारत होते त्याचे फोटो फुटेजेस आलेले होते. आता महादेव मुंडे यांच्या हत्येची चर्चा होते. महादेव मुंडे यांना देखील वाल्मिक कराड यांच्या सहकाऱ्यांकडनं त्यांचा मृत्यू झालेला, मारहाणीत मृत्यू झाला, असं सगळं एकंदरीतच चित्र आहे. या सगळ्या आरोपांवरती काय बोल? 18 महिने एखाद्या केसचा तपासच लागत नाही म्हणजे तुम्ही तो माणूस अस्तित्वात होता का नाही हे तरी मान्य करता की नाही, हा आमचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे 18 महिने का तपास झाला नाही, 18 महिने याच्यामध्ये कसली चौकशी का झाली नाही, किती PI गेले, किती SP गेले, म्हणजे त्या माणसाला तहसील समोर मारले हो. नवा उद्योगपती होता, वंजारी समाजाचा होता आणि त्याला 18 महिने झालं मारून टाकल्याचा तपास लागत नाही. आणि तपासाची सुरुवात करा म्हणण्यासाठी बायकोला विष प्यावं लागतंय, आईला फाशी घेण्याची धमकी द्यावं लागते, अंगावरती रॉकेल ओतून घ्यावं लागतंय. आणि एकीकडं सन्माननीय धनंजय मुंडे म्हणतात मी 200 दिवस झालो बोललो नाही, पण महादेव मुंडेचा बापाला मी भेटलो, 540 दिवस झालं त्याचा बाप बोललाच नाही. त्याच्या बापाला कळतच नाही माझ्या पोरासोबत काय झालंय. ते बाळा बांगरने एवढे आरोप केलेत, करा ना चौकशी. आम्ही या ठिकाणी चौकशीची मागणी करतोय. त्यात मासाचा तुकडा आणलाय, माझ्या समोर घडलंय, याची चौकशी का होत नाही? अरे कुणीतरी महादेव मुंडेला मारलंय याच्यावर तरी तुमचा विश्वास आहे की नाही? त्या आईची, त्या लेकरांची, त्या बायकोची तुम्ही थट्टा करताय, हे भयंकर आहे. त्याच्यामुळे महादेव मुंडेच्या प्रकरणात बाळा बांगरनी केलेल्या आरोपाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि 18 महिन्यात त्याला असणारा न्याय का मिळाला नाही याची सखोल चौकशी SP पासून PIची सगळ्यात झाली पाहिजे. ही आमची भूमिका आहे. मी त्या ताईला भेटलोय. सगळ्यात पहिलं विष प्राशन केल्यानंतर भेटणारा दीपक केदार आहे आणि त्यांना असणारं आश्वासन दिलंय की एक भाऊ म्हणून महादेव मुंडेला न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहणार. एक शेवटचाच प्रश्न, सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी अखेर आता राजीनामा दिलेला आहे. त्यांच्यावरती एकीकडे गुन्हा देखील दाखल होतो, त्याच्यानंतर त्यांचा जामीनसुद्धा होतो. छावा संघटनेच्या घाडगेंना त्यांनी मारहाणसुद्धा केल्याचे व्हिडिओज जे आहेत ते माध्यमांमध्ये समोर आलेले पाहायला मिळतात. दुसरीकडे मात्र नितीन देशमुख जे जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण झाली. त्यांना दोघांनाही पडळकरांच्या कार्यकर्त्याला आणि नितीन देशमुखांना आरोपी बनवण्यात आलं. त्याच्यामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी भेटते. इथे मात्र कोणत्याच पद्धतीची पोलीस कोठडी नाही, जामीन मिळून जातो. या सगळ्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्या सगळ्या संदर्भातले आरोप होताना पाहायला मिळतात. एकंदरीतच काय म्हणाल्या? नाही, सूरज चव्हाणनी मारलंय पोलिसांसमोर. एक तर तो फरारच कसा झाला, पोलिसांनी जागेवरच का धरलं नाही हा प्रश्न आहे. आणि खुंब्यानी मारलंय, डोळ्यावर बुक्क्या मारल्यात, डोळा फ्रॅक्चर आहे, छातीत दुखतंय. आणि मला येथून प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही विजय घाडगेला मरण्याची वाट बघताय काय? म्हणजे मेल्यावरच न्याय मिळणार आहे? आज त्याला 307 त्याला जीव घेणा हल्ला केलाय आणि तुम्ही एका रात्रीत त्याला जामीन देऊन टाकता सूरज चव्हाणला.
सूरज चव्हाण निधड्या छातीने अजितदादा पवारला शुभेच्छा देतो. कोणती कारवाई केली? कारवाईचा इव्हेंट करता, महाराष्ट्राला उल्लू बनवता. संताप आहे. एका रात्रीत तुम्ही असणारं त्याला सोडलंय. 307चा गंभीर गुन्हा आहे. मोक्यासारखी कारवाई का होत नाही? म्हणजे आमच्या राज्यात पारधी म्हणून खोक्यालाच फक्त मोक्याची कारवाई होणार आहे. खोक्यानी पण मारहाणच केली होती ना. आणि खोक्यानी जेवढी मारहाण केली त्याच्यापेक्षा डबल मारहाण सूरज चव्हाणनी केली. सूरज चव्हाणला एका रात्रीत जामीन आणि खोक्याला मात्र पारधी समाजाचा आहे म्हणून मोक्याची तयारी. हे काय चाललंय? महाराष्ट्र उघड बघतोय. पार्शलिटी चालू आहे. न्याय हा पक्ष बघून, सत्ताधारी बघून, जात बघून, धर्म बघून मिळायला लागला. याच्यावरचा विश्वास उडून जाईल न्यायावरचा. म्हणजे जितेंद्र आव्हाडच्या कार्यकर्त्याला 3 दिवस डांबता आणि त्याच्यामध्ये मारसुद्धा त्यांनीच खाल्ला आहे. तरी सुद्धा तुम्ही त्याला 3 दिवस जेलमध्ये टाकता आणि याला रात्रीत तुम्ही सोडता. याचा अर्थ काय? त्याच्यामुळे सूरज चव्हाणवर आताही कठोर कारवाई झाली पाहिजे. कायद्यावरून विश्वास उडत चालला आहे. विजय घाडगे मरण्याच्या उंबरट्यावरती उभा आहे आणि मग तू मेल्यावर तुम्ही 302 झाला म्हणून न्याय देणार आहेत का? पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. अरे जाग्यावर मारल्यावर तुम्ही का अटक केलं नाही त्यांना? हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून विचारतोय. पोलिसांवरती कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे याचं सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. धन्यवाद दीपक केदारजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर दीपक केदार हे ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्याला विविध विषयांवरती जे आहेत ते त्यांनी आपली मतं जी आहेत ती मांडलेली आहेत. खरं तर या राज्यामध्ये सध्या न्याय उरलेला नाही आहे. जात, धर्म, पंथ आणि सत्ताधारी विरोधक या सगळ्या गोष्टी बघून सध्या न्याय जो आहे तो मिळत असतो. त्यामुळे ही खेदाची आणि खेदाची बाब आहे. या संदर्भातलं त्यांनी टीका टिप्पणी केली. आणि त्याचसोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदम, सूरज चव्हाण आणि त्याचनंतर इतर लोकांच्या संदर्भात योग्य तो निर्णय जो आहे तो गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा, अशी देखील विनंती जी आहे ती योगेश केदार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.